भारत आजही तेलाच्या एकूण आवश्यकतेपैकी 85% तेल आयात करतो आणि गॅसच्या एकूण गरजेपैकी 50% गॅस आजही बाहेरच्या देशाकडून आयात करतो. त्यामुळे तेल आणि गॅसच्या किमतीबाबत भारताचं अर्थकारण प्रचंड संवेदनशील आहे. जेव्हा जेव्हा जगभरामध्ये तेलाच्या किमती कडाडतात तेव्हा भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात आणि त्यामुळे सर्वच महागाई वाढते. कंपन्यांचे नफे कमी होतात आणि याचा एकूणच परिणाम देशाच्या अर्थकारणावर होताना दिसतो. आखाती देशांमध्ये जेव्हा जेव्हा युद्धाचा वणवा पेटतो तेव्हा त्याची झळ भारताच्या अर्थकारणाला बसते. ही जी समस्या होती ती समस्या खूप जुनी आहे, परंतु याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला देशाच्या दोन दिग्गज दिवंगत नेत्यांनी. हे दोन्ही नेते एनडीएच्या काळामध्ये या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील होते. एक होते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे अर्थमंत्री अरुण जेटली. 90च्या दशकातल्या आखाती युद्धाबद्दल आपण ऐकून असाल. इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांनी 2 ऑगस्ट 1990 रोजी कुवेतचा कब्जा घेण्यासाठी कुवेतवर आक्रमण केलं आणि याच्यानंतर आखातामध्ये युद्धाचा प्रचंड भडका उडाला.